हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण शिळा चपातीचा म्हणजे लेफ्ट ओव्हर चपातीचा चटपटा अशा नाश्त्याची रेसिपी। एकदा तुम्ही ही रेसिपी करून खाल्ली ना तर माझी गॅरंटी आहे तुम्ही जास्त रोज जर चपाती उरून ही रेसिपी नक्की ट्राय कराल। एवढी टेस्टी आहे ही, युनिक अशी रेसिपी आहे, युनिक असं नाश्त्याची रेसिपी आहे बघा। चपाती सोया बाईटची रेसिपी, तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। तर घेणार आहे आपण शिळ्या चपात्या, आपल्याकडे शिळ्या चपात्या उरलेल्या असतात ते घेणार आहे आणि त्याला आपण रफली ओबडधोबड कट करून घेणार आहे। असे तोडून घ्यायचे आहे आपल्याला चपात्या बघा। माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। आणि आता हे चपात्या जे आहे आपण कट केलेले आहे, तोडलेले आहे, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि छान त्याला फिरवून घ्यायचं आहे। मस्त बारीक असा चुरा करायचा आहे बघा, म्हणजे चपातीचा क्रम करायचा आहे, असं ब्रेड क्रम असतो तसं चपातीचा क्रम करायचा आहे। त्यामध्ये टाकणार आहे आपण बॉइल्ड बटाटा, मी 2 बटाटे टाकलेले आहे, त्याला आपण खिसून टाकायचं आहे। खिसूळीचं टाकायचं आहे, त्याच्यावर गुठळ्या आला नाही पाहिजे, तुम्ही हाताने मोडूनही टाकू शकता किंवा अशा पद्धतीने खिसून टाकलं तर ते बेटर राहील। सर्व तयारी मी करून घेतली होती आधीच बघा। हेल्दी पण नाश्ता आहे मस्तपैकी। छान आपल्याला बटाटा खिसून घ्यायचा आहे। आता आपला बटाटा छान खिसून झालेला आहे, तर यामध्ये टाकणार आहे आपण कांदा, हिरवी मिरचीची काप, पत्ता गोबी खिसलेली आणि पुदिना हे टाकायचं आहे आणि मस्तपैकी याला मिक्स करायचं आहे आपल्याला। त्यामध्ये आपण टाकणार आहे कोथिंबीर, मस्त भरभरून कोथिंबीर टाकायची आहे, मिरेपूड टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडंसं आपण धनापूड पण टाकणार आहे। आता त्याला सर्व इन्ग्रेडियंट्स छानपैकी आपल्याला चोळून मिक्स करायचं आहे। पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही आहे, बटाट्यामध्येच ते छानपैकी आपल्याला मळून घ्यायचं आहे बघा। आता छानपैकी मिक्स झालेला आहे, त्यामध्ये टाकणार आहे आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर बाइंडिंग साठी आणि 1 चमचा टाकला आहे आपण दही, मस्तपैकी आपल्या बाईट्सला आंबट चिंबट टेस्ट आली पाहिजे यासाठी। आणि मस्त त्याला मिक्स करायचं आहे आपल्याला। एक गोळा तयार करायचा आहे, पाण्याचा आपला अजिबात वापर करायचा नाही आहे, चोळून आपल्याला अशा पद्धतीचा गोळा करायचा आहे। हातावर तेल लावायचं आहे आणि आपल्याला चपातीचे बाईट्स तयार करून घ्यायचे आहे। आपापल्या प्रमाणे पद्धतीने करायचे आहे। मी अशा पद्धतीचे बाईट्स तयार केलेले आहे बघा। मस्त राऊंड करून थोडं चापट करून त्याला होल केलेले आहे मी बघा। आपले चपातीचे बाईट्स तयार झालेले आहे मस्तपैकी। आता काय करणार आहे माहिती का, मी गॅसवर ना तेल गरम करायला ठेवणार आहे आणि सर्व बाईट जे आहे मस्तपैकी त्याला फ्राय करणार आहे। तुम्ही शॅलो फ्राय करू शकता, हेल्थ कॉन्शियस असाल तर तुम्ही जे बाईट्स आहे तुम्ही वाफवून घेऊ शकता बघा। अशा पद्धतीने फ्राय करणार आहे। तेल छान गरम करायचं आहे, मंद आचेवर आपल्याला हे बाईट्स सर्व तळून घ्यायचे आहे, म्हणजे आतपर्यंत ते शिजल्या गेले पाहिजे। त्याला मस्त एक क्रंचीपणा, कुरकुरीतपणा येतो बघा। चपाती आहे असल्यामुळे त्यामध्ये एक मस्त कुरकुरीतपणा येतो बघा। छान त्याला आलटून पालटून घ्यायचे आहे आणि लाल होईसर आपल्याला छानपैकी चपाती बाईट्स तळून घ्यायचे आहे बघा। लूक करून कळलं असेल तुम्हाला की किती ते क्रंची झाले असेल, क्रिस्पी झाले असेल बघा। अशा पद्धतीने माझे बाकीचे सर्व बाईट्स तळून घेतले होते बघा। तुम्ही आज स्टेजला असे बाईट्स पण सॉस बरोबर खाऊ शकता। मी जर याला पार्टीचा लुक देणार आहे, त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे। थोडंसं त्यामध्ये मी तेल टाकणार आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मी अद्रकचे काप, लसूण, हिरवी मिरची मस्त फिरवून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये टाकणार आहे मी पातळ लांब लांब कट केलेला कांदा, तुम्ही शिमला मिरचीही टाकू शकता, पत्ता गोबीही टाकू शकता बघा। नंतर मी शिमला मिर्च, पत्ता गोबी आणि गाजरचे असे बारीक बारीक काप केलेले आहे, तुम्ही लांब काप करूनही टाकू शकता बघा। छान व्हेजिटेबल आपल्याला शिजवायचे आहे, तर आपलं व्हेजिटेबल जे आहे ते पूर्ण शिजवायचं नाही, आपल्याला त्याचा क्रंची पण घालवायचं नाही आहे। ही प्रोसिजर आपल्याला फास्ट गॅसवर करायची आहे बघा। आता त्यामध्ये टाकणार आहे आपण शेजवान सॉस, टोमॅटो सॉस, सोया सॉस आणि विनेगर टाकायचा आहे। अंदाज तुम्हाला मी दाखवला आहे, ते चमच्यानुसार मी अंदाज टाकलेला आहे, टेबल स्पून बघा। 1 टेबल स्पून पूर्ण सॉस टाकलेले आहे। सॉस मस्त मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला।
बघा छानपैकी आपले व्हेजिटेबल शिजलेले आहेत. आपण यामध्ये जे चपाती बाईट्स तयार केले होते ते टाकणार आहे आणि त्याला मस्त मिक्स करून घेणार आहे. छान मस्त मिक्स करायचे आहे. बघा तुम्हाला अंदाज आला असेल की जे बाईट्स आहेत ते मस्तपैकी क्रिस्पी आणि हे व्हेजिटेबल्स बघा किती छान असं कॉम्बिनेशन झालेलं आहे. लुक किती सुंदर आला आहे बघा. त्याला टाकायचं आहे आपल्याला भाजलेली तीळ. मस्त त्याला मिक्स करायचं आहे. तुम्ही तुमच्या किटी पार्टीमध्ये पण सर्व करू शकता. कोणाला समजणार पण नाही की तुम्ही शिळ्या चपातीपासून हे नाश्ता बनवलेला आहे. मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता बघा. हेल्दी पण आहे. मस्तपैकी गरमागरम आपल्याला चपाती सोया बाईट्स सर्व करायचे आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असेल माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला चपाती सोया बाईट्स कसे वाटले. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.